आलू पराठा पौष्टिक आणि पटकन होणारा सोपा नाश्ता आहे. तसेच मुलांच्या टिफिनला दिल्यानंतर मुलंही खूप आवडीने खातात. तर आज मी त्याचीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या थंडीमध्ये सुद्धा तुम्ही गरमागरम आलू पराठे बनवून घरातल्यांना खायला घातले तर घरातले खूप खुश होतील. तर मी आज त्याचीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी पीठ पण मळून घेतलं होतं चपातीचं, आपलं जे गव्हाचं पीठ आहे. मी मैदा वगैरे काही टाकला नव्हता कारण की गहू खूप छान होते, त्याच्या चपात्या पण छान येतात. त्याच्यामुळे मी गव्हाचंच पीठ मळलं होतं एका साईडला. बटाटे पण उकडत ठेवले होते, 1-3 शिट्ट्या करून घेतल्या आणि बटाटे छान शिजून घेतले. नंतरून मग ते सोलून असं मॅश करून घेतलं आणि आपल्याला वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे, थोडंसं वाटलं मिक्सरमध्ये. त्यानंतरून तेलामध्ये हे वाटण छान परतून दिलं. त्याचं कच्चेपणा जास्तपर्यंत छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, चाट मसाला आणि जिरे पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ते छान परतलं आणि परतल्यानंतरून जो आपला मॅश केलेला बटाटा आहे तो त्याच्यामध्ये टाकला. तो पण छान परतून द्यायचा 1-5 मिनटं तरी सगळीकडे. बटाट्याला तो मसाला आहे आपला हिरवा वाटणाचा तो सगळीकडे छान लागल्यानंतरून त्याला 1-2 मिनटं छान परतून द्यायचं बारीक गॅसवरती. नंतरून मी तो ताटामध्ये काढून घेतला, कारण की थंड होण्यासाठी मी काढून घेतलं एका ताटामध्ये. आणि मग त्यानंतरून मग चपातीचं जे पीठ आहे तर त्याचे आपण जसं आपण पुरणाच्या पोळी जसं करतो तसंच आपण चपातीची एक पोळी लाटून घेतली छोटीशी आणि त्याच्यामध्ये स्टफ पराठासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर हे बटाट्याचं सारण गार झाल्यानंतरून मग ते असं चपातीच्या एक छोटी लाटी लाटून घेऊन त्याच्यामध्ये हे सारण भरलं. त्याच्यानंतरून ते लाटी लाटून घेतली. तर तुम्ही जर मोठे करायचे असेल तर तुम्ही मोठेही करू शकता. जर तुम्हाला छोटा करायचा असेल पराठा तुम्ही छोटाही करू शकता. पण मी खूप मोठे मोठे पराठे केले होते. एक पराठा खाल्ला तरी खूप म्हणजे नाही का पोटसुद्धा पटकन भरतं. तर असे मी सगळे पराठे लाटून घेतले आणि इथं मी चितळेचं अमूल बटर घेतलेलं आहे. तर त्याने पण खूप छान टेस्ट येते. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे छान भाजू शकता दोन्ही साईडने. खरपूस भाजल्यानंतर तो खूपच छान लागतं. तर इथं मी चितळेचं घेतलं होतं बटर आणि छान असं बटर लावून छान असं भाजून घेतलं दोन्ही साईडनी. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला पण कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ देऊ शकता. तर मुलंही खूप आवडीने खातील. तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया मैत्रिणींनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर.